मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील गणित भाग 2 या विषयातील वर्तुळ या प्रकरणावर वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. वर्तुळ प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असं म्हणतात. त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र तर केंद्रबिंदू त्या बिंदूला केंद्रबिंदू असे म्हणतात. या ठिकाणी ओ हे वर्तुळाचे केंद्र असून या केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या या बिंदूंच्या संचांनी मिळून वर्तुळ तयार होते. वर्तुळासंबंधी काही संज्ञा. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे. त्या केंद्रापासून वर्तुळावरील आर या बिंदूपर्यंत जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या असं म्हणतो. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळाचा कोणताही बिंदू यामधील अंतराला देखील वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असं म्हणतात. आकृतीत या वर्तुळावरच्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असं म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. आकृतीमध्ये ए बी हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास असून ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. प्रमेय. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. पक्ष. या प्रमेयामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे. त्याचप्रमाणे वर्तुळाच्या केंद्रापासून म्हणजे ओ बिंदूपासून जीवा ए बीवर टाकलेला लंब ओ पी लंब ए बी. साध्य. रेख ए पी एकरूप रेख पी बी. सिद्धता. रेख ओ ए आणि रेख ओ बी काढा. म्हणजेच वर्तुळाच्या दोन त्रिज्या या ठिकाणी काढलेल्या आहेत. त्यामुळे वर्तुळामध्ये त्रिकोण ओ पी ए व त्रिकोण ओ पी बी हे दोन काटकोन त्रिकोण तयार झालेत. या दोन काटकोन त्रिकोणामध्ये कोन ओ पी ए एकरूप कोन ओ पी बी, कारण ओ पी लंब ए बी हे वर्तुळाच्या प्रमेयामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रेख ओ पी एकरूप रेख ओ पी सामायिक बाजू आहे. त्याचप्रमाणे कर्ण ओ ए एकरूप कर्ण ओ बी ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या देखील एकरूप आहेत. या पद्धतीने त्रिकोण ओ पी ए एकरूप त्रिकोण ओ पी बी कर्णभुजा प्रमेयानुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि म्हणून जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या सर्व बाजू देखील एकरूप असतात. म्हणून रेख पी एकरूप रेख पी बी म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब हा जीवेला दुभागतो. हे प्रमेय आपण सिद्ध करू शकतो. धन्यवाद.